गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॅड आणि विल हॅवचा यूज बघणार आहोत। गाईज हॅडचा यूज कधी करायचा बघा। पहिल्यांदा हॅडचा यूज पास्टमध्ये एखादी वस्तू तुमच्याजवळ होती किंवा एखाद्याजवळ एखादी वस्तू होती या अर्थाने तुम्हाला हॅडचा यूज करायचा आहे। जेव्हा तुम्हाला तुमच्याजवळ किंवा एखाद्याजवळ पास्टमध्ये काहीतरी होतं हे सांगायचं असतं त्यावेळेस तुम्हाला हॅडचा यूज करायचा आहे। क्लिअर झालं हॅडचा यूज कधी करायचा। आणि याचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे ते बघा सिंपल आहे। सब्जेक्ट प्लस हॅड प्लस रेस्ट ऑफ दी सेंटेन्स किंवा ऑब्जेक्ट तुम्ही म्हणू शकता। सिंपल आहे। तुम्ही हॅव हॅजचा जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला हे स्ट्रक्चर पटकन समजून जाईल। गाईज आता हे तुम्हाला हॅडचा यूज कळाला। आता याचे काही सेंटेन्स बघा। माझ्याजवळ सायकल होती। तुम्ही सांगताय पास्टमध्ये तुमच्याजवळ सायकल होती तर याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार? आय हॅड अ बायसिकल। आय हॅड अ बायसिकल। माझ्याजवळ लाल ड्रेस होता। माझ्याजवळ लाल ड्रेस होता। तुम्ही सांगताय की कधीतरी पास्टमध्ये तुमच्याकडे लाल कलरचा ड्रेस होता। सिंपल इंग्लिशमध्ये म्हणा आय हॅड अ रेड ड्रेस। माझ्या आजोबाजवळ एक मोठी कार होती। सिंपल म्हणा माय ग्रँडफादर हॅड अ बिग कार। माय ग्रँडफादर हॅड अ बिग कार। बघा गाईज किती इझी सेंटेन्स आहेत। फक्त तुम्हाला सब्जेक्ट प्लस हॅड लिहायचं आहे आणि बाकीचं सेंटेन्स जशाला तसं लिहायचं आहे। म्हणजे बाकीचं जे काही आहे रेस्ट ऑफ दी सेंटेन्स त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो। तुम्हाला सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट दोन जर गोष्टी ओळखता आले तर हे सेंटेन्स तुम्ही खूप चांगल्या प्रकारे बोलू शकणार आहात। हॅव हॅजचा जर तुम्ही व्हिडिओ नसेल बघितला हॅव आणि हॅजचा यूज कसा करायचा तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक वरती आय बटनमध्ये देते। तो व्हिडिओ नक्की बघा। तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल। क्लिअर? इथपर्यंत झालं। अजून एक आपण हॅडचं सेंटेन्स बघूया। माझ्याजवळ त्याला भेटण्याची संधी होती। सिंपल आहे। करण्याचा प्रयत्न करा। गुड। आय हॅड अ चान्स टू मीट हिम। आय हॅड अ चान्स टू मीट हिम। गाईज याचे पॉझिटिव्ह सेंटेन्स खूप इझी आहेत। सगळ्यांना लवकरच जमणार आहे। लवकरच जमतील। पण याचे नेगेटिव्ह इंटरोगेटिव्ह आणि नेगेटिव्ह इंटरोगेटिव्ह हे जे सेंटेन्स आहेत ते सेंटेन्स खूप हार्ड आहेत। जर ते चांगल्या प्रकारे नाही समजले तर ते बोलायला सुद्धा जमणार नाहीत आणि बनवायला सुद्धा जमणार नाहीत। क्लिअर? तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। आता हा झाला आपल्याला हॅडचा यूज। आता विल हॅवचा यूज कधी करायचा बघा। जर एखाद्याजवळ किंवा तुमच्याजवळ एखादी वस्तू असेल असं जेव्हा तुम्हाला सांगायचं असतं त्यावेळेस तुम्हाला विल हॅवचा यूज करायचा आहे। क्लिअर? विल हॅवचा यूज कधी करायचा आहे? आता आपण विल हॅवचं सुद्धा बेसिक स्ट्रक्चर सेम आहे। सब्जेक्ट प्लस विल हॅव। आपण इथे हॅड घेतलं होतं सब्जेक्टच्या नंतर इथे तुम्हाला सिंपल विल हॅव घ्यायचं आहे प्लस ऑब्जेक्ट किंवा रेस्ट ऑफ दी सेंटेन्स। सेम हॅडच्या सेंटेन्स सारखंच ते बनवायचं आहे। फक्त तुम्हाला चेंज कुठे करायचं आहे? सब्जेक्टच्या नंतर आपण जिथे हॅड घेतलं होतं तिथे विल हॅव घ्यायचं आहे जर तुम्हाला फ्युचरमध्ये बोलायचं असेल तर। क्लिअर झालं? आता याचे काही एक्झाम्पल्स बघा। माझ्याजवळ मोठं घर असेल। सिंपल फॉर्म्युला बघा वरचा जे काही आपण स्ट्रक्चर वरी लिहिलेलं आहे त्याच्या वाईज तुम्हाला बनवायचं आहे। सिंपल आहे। आय विल हॅव अ बिग हाऊस। आय विल हॅव अ बिग हाऊस। तिच्याजवळ मोबाईल असेल। सी विल हॅव अ मोबाईल। सी विल हॅव अ मोबाईल कारण आपण फ्युचरच्या गोष्टी बोलतोय। त्याच्याजवळ हे पुस्तक असेल। ही विल हॅव अ धिस बुक। ही विल हॅव अ धिस बुक। कळलं तुम्हाला आता? विलचा यूज कळला आणि हॅडचा सुद्धा यूज कळला। आता इथे ट्विस्ट आहे। आता ट्विस्ट काय आहे बघा। तुमच्याजवळ पैसे होते। तुझ्याजवळ पैसे नव्हते। तुझ्याजवळ पैसे होते का? तुझ्याजवळ पैसे नव्हते का? आता हे सेंटेन्स तुम्ही कसं बनवणार? मला वाटतं पहिलं सेंटेन्स प्रत्येकजण बनवू शकेल। तुझ्याजवळ पैसे होते कारण आपण याचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे आणि तुझ्याजवळ एखाद्याजवळ काहीतरी होतं हे जेव्हा तुम्हाला पास्टमधल्या गोष्टी सांगायच्या असतात त्यावेळेस मी तुम्हाला सिंपल सांगितलं सब्जेक्ट प्लस हॅड प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच रेस्ट ऑफ दी सेंटेन्स लिहायचं आहे।
क्लिअर? ते तर तुम्हाला आलं असणार आहे. त्याचं काय होईल इंग्लिशमध्ये? यू हॅड मनी. यू हॅड मनी. पण बाकीच्या सेंटेन्सचं काय करणार तुम्ही? तर गाईज हे जे बाकीचे सेंटेन्स आहेत ते बनवण्यासाठी सुद्धा काही स्ट्रक्चर आहे. ते स्ट्रक्चर पहिल्यांदा बघा. आता तुम्हाला पहिलं सेंटेन्सचं स्ट्रक्चर तर माहीत आहे. आपण सेकंड सेंटेन्सचं स्ट्रक्चर बघूया. सेकंड सेंटेन्स आहे नेगेटिव्ह सेंटेन्स. ज्यावेळेस आपण हॅडचा पास्टमधले तुझ्याजवळ काहीतरी होतं किंवा तुझ्याजवळ काहीतरी होतं असे पास्टची जी सेंटेन्स असतात त्याला नेगेटिव्ह बनवताना कसं बनवायचं बघा. सब्जेक्ट प्लस did not have प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस did not have प्लस ऑब्जेक्ट. आणि थर्ड टाईपचं जे सेंटेन्स होतं इंटरोगेटिव्ह म्हणजेच क्वेश्चन जिथं विचारलेलं आहे प्रश्नार्थक वाक्य, त्याचं स्ट्रक्चर बघा. पहिल्यांदा लिहायचं आहे तुम्हाला हेल्पिंग वर्ब म्हणजेच did प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट. आपण इथं काय केलं? पहिल्या सेंटेन्समध्ये आपण सब्जेक्ट पहिल्या 2 सेंटेन्समध्ये सब्जेक्ट पहिल्यांदा लिहिला होता. पण आपण ह्या थर्ड इथे काय केलं? आपण इथे लिहिलं आपण हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा लिहिला आणि सब्जेक्ट सेकंड नंबरला लिहिला आहे. बरोबर? तसंच इंटरोगेटिव्ह नेगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी नकारार्थी वाक्य. इथं बघा डिड प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट. इथं काय चेंज झाला? सब्जेक्टच्या नंतर फक्त आपण काय केलेलं आहे? नॉट लिहिलेला आहे. सब्जेक्टच्या नंतर काय लिहिलेलं आहे? आपण फक्त नॉट लिहिलेला आहे. आता हे स्ट्रक्चर तुम्ही पहिल्यांदा डिंट प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट असंही बनवू शकता. आता डिंट म्हणजे काय? डिंट हे डिड नॉटचं कॉन्ट्रॅक्शन आहे. तुम्ही नॉट एकतर तुम्ही सब्जेक्टच्या नंतर लिहा, अदरवाईज तुम्ही जे हेल्पिंग वर्ब आहे त्याला जोड त्याचं कॉन्ट्रॅक्शन यूज करून सुद्धा तुम्ही लिहू शकता. आता तुम्हाला लक्षात आलं असतील बाकीचे सेंटेन्स कसे बनवायचे. चला मग बनवूया. आपण तुझ्याजवळ पैसे होते बघितलं, यू हॅड मनी. आता तुझ्याजवळ पैसे नव्हते, नेगेटिव्ह सेंटेन्स बघा. स्ट्रक्चर बघा. यू डिड नॉट हॅव मनी. यू डिड नॉट हॅव मनी. बरोबर आपण स्ट्रक्चर वाईज केलेलं आहे. थर्ड सेंटेन्स बघा. तुझ्याजवळ पैसे होते का? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य आहे. मी सांगितलं प्रश्नार्थक वाक्यासाठी कोणतं स्ट्रक्चर यूज करणार? 3ऱ्या नंबरचं. करा मग. डिड यू हॅव मनी. डिड यू हॅव मनी. बरोबर. आता लास्टचं सेंटेन्स बघा. तुझ्याजवळ पैसे नव्हते का? इंटरोगेटिव्ह नेगेटिव्ह सेंटेन्स. सिंपल बनवा. डिडंट यू हॅव मनी. डिडंट यू हॅव मनी. डिडंट यू हॅव मनी किंवा डिड यू नॉट हॅव मनी. डिड यू नॉट हॅव मनी. दोन्हीपैकी कोणतं एक बोलू शकता. आता तुम्हाला कळलं याच्यामध्ये इंटरोगेटिव्ह नेगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे ते. आता हे झालं आपलं हॅडचं सेंटेन्स. बरोबर. आता तुम्हाला एक मी सेंटेन्स देत आहे, ते तुम्हाला काय करायचं आहे? जसं आता मी हे 4 सेंटेन्स बनवले तसं बनवायचं आहे. तुमचं सेंटेन्स आहे माझ्याजवळ संधी होती. माझ्याजवळ संधी होती. याचे 4 टाईपचे सेंटेन्स बनवायचे आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बरोबर. आता तुम्हाला हॅडचे पॉझिटिव्ह नेगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सगळे सेंटेन्स तुम्ही बनवू शकाल. तसंच बघा आता विल हॅव म्हणजेच फ्युचरबद्दल जर बोलायचं असेल. आता बघा आपण एक सेंटेन्स घेऊया. तुझ्याजवळ AC असेल. तुझ्याजवळ AC नसेल. तुझ्याजवळ AC असेल का? किंवा तुमच्याजवळ AC असेल का? तुमच्याजवळ AC नसेल का? हे झाले सेंटेन्स. आता हे सेंटेन्स कसे बनवणार? जर तुम्हाला हॅव हॅज आणि हॅडचं अशी सेंटेन्स बनवण्याचं जर कळलं असेल, जे स्ट्रक्चर कळले असतील तर हे सेंटेन्ससुद्धा तुम्हाला कळतील. बघा थोडं ट्राय करा. नाही जमलं तर आपण बघणारच आहोत. चला बघूया. आता पहिलं सेंटेन्स बघा. याचं स्ट्रक्चर तर ऑलरेडी मी तुम्हाला दिलेलं आहे. बरोबर. कसं होईल सेंटेन्स? यू विल हॅव अ AC. यू विल हॅव अ AC. बरोबर. आता तुझ्याजवळ AC नसेल, तुमच्याजवळ AC असेल का आणि तुमच्याजवळ AC नसेल का? याचं बघा स्ट्रक्चर. आता पहिलं तर स्ट्रक्चर माहीत आहे. सेकंड नंबरचं सेंटेन्स नेगेटिव्ह सेंटेन्स. सब्जेक्ट प्लस विल नॉट हॅव प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस विल नॉट हॅव प्लस ऑब्जेक्ट.
विलच्या नंतर नॉट घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हॅव लिहायचं आहे. इथं थोडं लक्षात ठेवा. हे झालं नेगेटिव्ह. आता इंटरोगेटिव्ह. इंटरोगेटिव्हमध्ये आपण पहिल्यांदा हेल्पिंग वर्ब लिहितो. म्हणून इथे येईल विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट. हे पण क्लिअर झालं. आता इंटरोगेटिव्ह नेगेटिव्ह. विल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट, सब्जेक्टच्या नंतर नॉट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट. यालाच तुम्ही अजून अशाही प्रकारे बोलू शकता. ओंट, ओंट प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट. असंही हे सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. तुमच्याकडे आता स्ट्रक्चर आहेत. बनवा बाकीचे सेंटेन्स. पहिला सेंटेन्स तर आपण बनवला आहे. सेकंड सेंटेन्स बघा. तुझ्याजवळ AC नसेल. सिंपल फॉर्म्युला बघून बनवा. गुड. यू विल नॉट हॅव अ AC. यू विल नॉट हॅव अ AC. यू ओंट हॅव अ AC असंही म्हणू शकता. ओंट म्हणजे काय? विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन. आपण ओंट यूज केलं. क्लिअर. नेक्स्ट. तुझ्याजवळ AC असेल का? इंटरोगेटिव्ह बनवा. गुड. विल यू हॅव अ AC. विल यू हॅव अ AC. इथं पहिल्यांदा काय केलं आपण? हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा लिहिलेला आहे. नेक्स्ट. तुझ्याजवळ AC नसेल का? इंटरोगेटिव्ह नेगेटिव्ह. फॉर्म्युला बघा आणि बनवा. गुड. ओंट यू हॅव अ AC. ओंट यू हॅव अ AC किंवा विल यू नॉट हॅव अ AC. विल यू नॉट हॅव अ AC. क्लिअर झालं इथंपर्यंत. तुम्हाला आता अशी सेंटेन्स बनवता येणार आहेत. गाईज एक लक्षात ठेवा, हा झाला आपला रिटन पार्ट. पण हीच सेंटेन्स जी आहे तुम्हाला बोलता सुद्धा आली पाहिजेत. तेव्हा काय करायचं आहे? ही सेंटेन्स लिहून काढायची आहेत आणि याची बोलण्याची प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल आता हेच सेंटेन्स बघा. यू विल हॅव अ AC. यू विल नॉट हॅव अ AC. विल यू हॅव अ AC. वोंट यू हॅव अ AC. अशा प्रकारे तुम्हाला फास्ट बोलण्याचं प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून हे सेंटेन्स तुम्हाला फटाफट बोलता आली की तुमची टंग पण ट्विस्ट होईल आणि तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग पण तुमची लवकरात लवकर इम्प्रूव्ह होईल. इथंपर्यंत क्लिअर झालं. आता तुम्ही अशी सेंटेन्स बनवू शकणार आहात. बरोबर. आता बघा. तिच्याजवळ iPhone असेल. सिंपल. सी विल हॅव अ iPhone. सी विल हॅव अ iPhone. त्याच्याजवळ प्रूफ असेल. दे विल हॅव अ प्रूफ. दे विल हॅव अ प्रूफ. त्यांची मॅच होती. सिंपल. दे हॅड अ मॅच. दे हॅड अ मॅच. त्याचा क्लास असेल. दे विल हॅव क्लास. दे विल हॅव क्लास. तिच्या सुट्ट्या असतील. सी विल हॅव हॉलिडेज. सी विल हॅव हॉलिडेज. हॅड कधी यूज करायचं, विल कधी यूज करायचं हे तुम्हाला आता क्लिअरली समजलेलं असेल. त्याचे पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, निगेटिव्ह हे सगळे सेंटेन्स तुम्ही बोलू शकणार आहात. बरोबर. तुम्हाला हॅव, हॅज, हॅड आणि विल हॅव या सगळ्यांचं आता मला वाटतं समजलेलं आहे. आता गाईज काय करायचं आहे आपल्याला? प्रॅक्टिस कशी करायची बघा. एक सेंटेन्स घ्यायचा आहे आणि एक सेंटेन्स तुम्हाला 12 प्रकारे बनवायचं आहे आणि बोलायचं आहे. आता तुम्ही म्हणाल कसं? आपण एक एक्झाम्पल बघूया. माझ्याजवळ नोकरी आहे. आता हे सेंटेन्स तुम्ही म्हणाल मॅम आहे इथे तर होतं आणि असेल असंच सांगितलं. बरोबर. तुम्ही हॅव आणि हॅजचा जर व्हिडिओ बघितला नसेल तो सुद्धा बघा. तो सुद्धा याच व्हिडिओशी रिलेटेड आहे. आता हे माझ्याजवळ नोकरी आहे म्हणजे हे आपलं प्रेझेंटचे सेंटेन्स आहे आणि प्रेझेंटमध्ये आपण हॅव आणि हॅजचा यूज करतो. बरोबर. बनवा सेंटेन्स. आय हॅव अ जॉब. आय हॅव अ जॉब. माझ्याजवळ नोकरी नाही. आय डोंट हॅव अ जॉब. आय डोंट हॅव अ जॉब. नोकरी आहे का? डू आय हॅव अ जॉब. डू आय हॅव अ जॉब. माझ्याजवळ नोकरी नाही का? सिंपल. डू आय नॉट हॅव अ जॉब. डू आय नॉट हॅव अ जॉब. जेव्हा तुम्ही इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बोलतात त्याला शेवटीला क्वेश्चन मार्क देणं गरजेचं आहे. अदरवाईज ती सेंटेन्स इंटरोगेटिव्ह मानलं जाणार नाही आहे. म्हणून तुम्हाला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सच्या नंतर शेवटीला. बरोबर. हे झालं आपलं प्रेझेंट. आता पास्टमध्ये. माझ्याजवळ नोकरी होती. आय हॅड अ जॉब.
माझ्याजवळ नोकरी नव्हती. आय डिड नॉट हॅव अ जॉब. आय डिड नॉट हॅव अ जॉब. माझ्याजवळ नोकरी होती का? डिड आय हॅव अ जॉब. डिड आय हॅव अ जॉब. माझ्याजवळ नोकरी नव्हती का? डिड आय नॉट हॅव अ जॉब. डिड आय नॉट हॅव अ जॉब. हे झालं पास्ट. आता फ्युचर बघा. माझ्याजवळ नोकरी असेल. आय विल हॅव अ जॉब. माझ्याजवळ नोकरी नसेल. आय विल नॉट हॅव अ जॉब. माझ्याजवळ नोकरी असेल का? विल आय हॅव अ जॉब. माझ्याजवळ नोकरी नसेल का? विल आय नॉट हॅव अ जॉब. बघा आपण एक सेंटेन्स घेतलं त्याचे 12 सेंटेन्स आपण कशी बनवली. प्रेझेंटची 4, पास्टची 4 आणि फ्युचरची 4. तुम्हाला घरीसुद्धा अशीच प्रॅक्टिस करायची आहे. एक सेंटेन्स घ्यायचा आहे. जर तुम्ही ह्याचा सुद्धा व्हिडिओ बघा आणि हा पण व्हिडिओ बघा आणि नंतर ही प्रॅक्टिस करा. नुसता हाच व्हिडिओ बघून तुम्ही जर या सगळ्यांची प्रॅक्टिस करायला बसाल तर तुम्हाला सेंटेन्स जमणार नाहीत किंवा कन्फ्यूज होईल. म्हणून दोन्ही व्हिडिओ बघा आणि मग ह्याची प्रॅक्टिस करा. तुम्हाला एक सेंटेन्स देते. ते सेंटेन्स अशा प्रकारे एका सेंटेन्सची 12 सेंटेन्स बनवायची आहेत आणि मला कमेंट करायचं आहे. तुमचं सेंटेन्स आहे माझी परीक्षा आहे. माझी परीक्षा आहे. हे तुम्हाला 12 प्रकारे बनवायचं आहे आणि कमेंट करायचं आहे. आय होप गाईज हा व्हिडिओ तुमच्यासाठी यूजफुल असेल. तुमच्या इंग्लिश स्पीकिंगमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला तर तुमची खूप चांगली इम्प्रूव्हमेंटसुद्धा होणार आहे. तेव्हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायचा आहे. सोबतच व्हिडिओला शेअरसुद्धा करायचा आहे. आणि गाईज जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायचं आहे.